बाहेरून एकदम खस्ता, आतून एकदम चटपटीत. तर मंडळी, आज आपण घरच्या घरी बेकरीपेक्षाही भारी छान असे पफ पेटीस बघणार आहोत. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, सर्वात आधी आपण इथे मैदा घेतलेला आहे. 1-1.5 वाटी मैदा आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 चमचे तेलाचं मोयन घालायचं आहे किंवा तुपाचं घाला. तुम्हाला जे आवडत असेल तुम्ही ते घालू शकता. आता हे छानपैकी हाताने असंच प्रथम मिक्स करून घ्यायचं आहे. तेल आणि पीठ दोन्ही एकजीव झालं पाहिजे अशा रीतीने मिक्स करायचं आहे. जास्तही तेलाचं मोयन घालायचं नाही, नाहीतर पफमध्ये नंतर आपल्या तेल शोषून घेईल. तर हे थोडं थोडं पाणी घालून घट्टसर आपण पीठ मळून घ्यायचं आहे छान असं. आणि जास्त वेळ त्याला तिंबायचं आहे, जेणेकरून त्याची लेयर्स खूप छान अशा मस्त येतील. हे पहा मंडळी, किती छान पद्धतीने ह्याची कणिक मळून तयार झालेली आहे. आता अगदी थोडंसं वरून तेल लावायचं आहे आणि हे झाकून 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण इथे आतील मसाला तयार करूया. त्यासाठी इथे आपल्याला सर्वात प्रथम कढईमध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा धने छानपैकी खरपूस भाजून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं छान असं व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत भाजायचं आहे. आता हे भाजून झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया आणि थंड करूया. तर इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केलेलं आहे आणि आता आपण जे भाजलेलं जिरं, बडीशेप आणि धने होते त्यामध्ये 2 हिरवी मिरची घालून ते वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्येच. आता आपण तयार केलेलं जे वाटण होतं, म्हणजे जे मिश्रण होतं, ते ह्या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सोबतच 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. आता हे ते 1 ते 2 मिनटं तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि 4 ते 5 बटाटे मॅश करून घेतले आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहे. बटाटा पूर्णपणे मॅश झालेला पाहिजे, म्हणजेच किसलेला असायला पाहिजे. अजिबात त्यामध्ये अख्खा बटाटा राहायला नाही पाहिजे. आता हे छानपैकी त्या मिश्रणात मिक्स करून घ्यायचं आहे. इथे गॅसची फ्लेम बंद केली तर काही हरकत नाही. आता हे छानपैकी मिक्स झाल्यानंतर सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी लाल तिखट घालायचं आहे. हे ऑप्शनल आहे, लाल तिखट नको असेल तर स्किपही करू शकता. आता आपण ह्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आता आपलं आतील मिश्रणसुद्धा तयार झालेलं आहे. कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर मंडळी, माझ्याकडून अगोदर चाट मसाला घालायचा राहिला होता, तर सगळ्यात शेवटी इथे मी पाव चमचा चाट मसाला घातलेला आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून थंड करण्यासाठी ठेवलेला आहे. आता जे आपण कणिक मळून घेतली होती, म्हणजेच मैद्याची, त्याच्या इथे पातळ आपण छोट्या छोट्या चपात्यासारखं लाटून घ्यायचं आहे. अगदी पातळ लाटायचं आहे, म्हणाल तर कागदागत, अगदी कागदासारशा पातळ लाटून घ्यायचे आहेत. हे पहा, तुम्हाला मी दाखवते सुद्धा. तर इथे मी सर्व पाऱ्या लाटून घेतलेल्या आहे. तर इथं आपल्याला साठा बनवायचा आहे. साठा बनवण्याकरिता इथे मी वाटीमध्ये 4 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे मैदा घातलेला आहे किंवा गव्हाचं पीठही तुम्ही घालू शकता. आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तर तयार आहे इथे आपला साठा. आता तयार केलेल्या पाऱ्या घ्यायच्या आहे आणि त्यामध्ये थोडा साठा लावून घ्यायचा आहे. तर मंडळी, तुमच्याकडं जर जास्त वेळ असेल तर तुम्ही पाऱ्यांना असा साठा लावून ते तुम्ही 1 ते 2 तास असंच सोडून द्या, झाकून ठेवून द्या. तर पफला इतक्या छान अशा मस्त लेयर्स येतात ना. नक्की एकदा ट्राय करून बघा तशा पद्धतीने. तर इथे एक करून आपण 4 ते 5 पाऱ्या ठेवून घ्यायचं आहे. प्रत्येक वारीवर आपल्याला साठा लावायचा आहे आणि दुसरी पारी त्यावर ठेवायची आहे, म्हणजे दुसरी चपाती त्यावर ठेवायची आहे. आता ह्या पद्धतीने आपल्याला इथे जसे आपण फोल्ड करू त्या पद्धतीने त्याच्यावर सुद्धा आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे आणि स्क्वेअरमध्ये आपल्याला हे घडी करून घ्यायची आहे ह्याची. तर मंडळी, इथे आपल्याला स्क्वेअर पाहिजे आहे, म्हणजे स्क्वेअर चपाती लाटायची आहे. पण आईने कधी आपल्याला स्क्वेअर चपाती लाटायला शिकवली नाही. तर कितीही प्रयत्न करा तर स्क्वेअर काही होणार नाही आहे. तर माझी इथे मी कितीही प्रयत्न केला तर माझी इथं गोलच होत होती. म्हटलं जाऊ दे, जशी होईल तशी. मग मी नंतर ह्याला कट करून स्क्वेअर केलेला आहे, म्हणजे चौकोनी आकाराची केली. आणि नंतर आपल्याला इथे पेटीस करण्याकरिता जितके हवे त्या पद्धतीनुसार, म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे त्यानुसार पेटीस करणार, त्यानुसार इथे कट करा. तर हे पहा मंडळी, मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. सो हे छोटेच आहेत, आपल्याला अजून थोडे मोठे करायचे आहेत, पण मी एक करणार आहे मोठे. तर हे बाजूला सारून घ्यायचे आणि तुम्हाला जवळून दाखवते.
हे पहा थोडंसं मोठं करून घेतलेलं आहे मला, कारण त्यात आत खूप कमी मिश्रण बसत होतं, म्हणून मी पारी थोडीशी मोठी करून मग हे मिश्रण भरून आपल्याला अशा पद्धतीने पफ तयार करायचा आहे. कडेने थोडंसं पाणी लावायचं आहे जेणेकरून ते वरील पारी खालच्या पारीला चिपकेल. आणि बाहेरच्या बाजूने ओपन ठेवून फक्त ज्या बाजूला मिश्रण आहे त्या बाजूला आपल्याला हे प्रेस करून पॅक करायचं आहे. तर मिश्रण जर जास्त झालं तर बाहेर येतं. तर माझं इथून आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे एक एक करून आपण सगळे पफ तयार करून घेतलेले आहे. आता इथे मी ऑलरेडी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. सो मंडळी, तेल जास्त गरम नाही करायचं. हे पहा, तुम्ही बघू शकता मी पफ तेलात सोडतात किती गरम असेल तुम्हाला दिसते. आणि आपल्याला हे पफ सर्व मंद आचेवर लो टू मिडियम फ्लेमवरच तळायचे आहेत. जास्त हाय फ्लेमवर तळायचे नाहीत, कारण आपण जास्त लेअरमध्ये हे पफ तयार केलेले आहेत. मग ते आतपर्यंत भाजले जाणार नाहीत, फक्त वरून कुरकुरीत होतील आणि आतून तसेच कच्चे किंवा मऊ राहतील. तर मंडळी, अलटी पलटी करत करत अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. थोडासा वेळ लागेल, पण मंद आचेवरच तळा, जेणेकरून हे पफ खूप छान असे कुरकुरीत होतील आणि त्याचे लेयर्ससुद्धा मस्त असे वेगळे वेगळे होतील. तुम्ही बघू शकता किती छान अशा अप्रतिम दिसत आहे. अवघे 7 ते 8 मिनटात हे तळून होतात. तर मंडळी, असा सोनेरी रंग आला तर समजायचं पफ तळून तयार झालेले आहेत. सगळ्यात शेवटी 1 मिनिटभर आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची, म्हणजे त्यातील तेल जे असतं ते हाय फ्लेम केल्यानंतर निघून जातं. तर मंडळी, तयार आहेत आपले बेकरीपेक्षाही भारी कुरकुरीत असे पफ पॅटीस, तेही घरच्या घरी. आणि ह्या पावसाळ्यात तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करा, खूप अप्रतिम लागतात. तर मंडळी, रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.